श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव. बघा, श्रावणी सोमवार उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. आणि पहिल्या श्रावणी सोमवारी आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची, महादेवांना अभिषेक कसा करायचा, मंत्र कोणता बोलायचा, शिवामूठ कशी व्हायची, सगळी काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, श्रावण महिना हा म्हणजे आपण म्हणतो ना, फळांचा राजा जसा आंबा आहे, तसा श्रावण महिना ना पूर्ण 12 महिन्यांचा राजा आहे. खूप पावन आणि पवित्र असा महिना श्रावण महिना भोलेनाथांना खूप जास्त प्रिय आहे. आणि उद्या श्रावणी सोमवार, आपल्या जवळ मंदिर असेल तर आपण तिथे जाऊन नक्की दर्शन घ्या. पण आपल्या घरातही भोलेनाथांची पूजा झाली पाहिजे, त्यासाठी आपण घरी देखील पूजा करायची आहे. तर सगळ्यात पहिलं लवकर उठून स्नान करून घ्या, पांढरे वस्त्र परिधान करा, देवाची पूजा करा. त्यानंतर आपण पूजा जिथे मांडणार आहे तिथली जागा आपल्याला साफ करून घ्यायची आहे. त्यावरती चौरंग मांडायचा. चौरंगावरती आपल्याला पांढरा कपडा ठेवायचा आहे. बघा, जी काही आपण सेवा करणार आहे, जी काही पूजा करणार आहे, ती फक्त मनापासून करायची आहे. आपला विश्वास, देवाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि आपणही देवांचं देणं लागतो. आपल्याकडूनही तेवढी सेवा घडली पाहिजे. भले इतर वेळेस नाही होते ना, पण जे काही महत्वाचे दिवस असतात, जे काही स्पेशल दिवस असतात, त्या दिवशी तरी आपल्याकडून झाली पाहिजे ना देवाची पूजा. महादेवांचा तर प्रिय असा सोमवारचा दिवस श्रावण महिन्यातील, त्या दिवशी आपल्याकडून घरी पूजा झालीच पाहिजे. चौरंगावरती तुम्ही पांढरा कपडा, पांढरं वस्त्र तुम्ही टाकायचं आहे. आणि आपण कुठलीही पूजा करताना सगळ्यात पहिलं काय करतो तर दीप लावतो, दिवा लावतो. तर सगळ्यात पहिलं तांदूळ ठेवून तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बाल गणेशाची मूर्ती स्थापन झाल्याशिवाय पूजेला सुरुवात होत नाही, म्हणून सगळ्यात पहिलं तर बाल गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे. बाल गणेशांना आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पंचामृताने परत पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. मग आपण जो चौरंगावरती पांढरा कपडा अंथरलेला आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घेऊन, त्यावरती विड्याची 2 पाने, त्यावरती परत थोडेसे तांदूळ आणि त्यावरती आपल्या बाप्पाची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. मग मूर्तीला तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहा. त्यानंतर वस्त्रमाळ घालायची आहे, फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला. आणि मग आपल्याला भोलेनाथाची शिवलिंगाची पिंड आपल्याला स्थापित करायची आहे. शिवलिंगाला देखील आपल्याला, बघा, उद्या श्रावणाचा पहिला सोमवार आहे. रुद्राभिषेकाची अत्यंत महत्वाची अशी सेवा, भोलेनाथांची अत्यंत प्रिय सेवा तुमच्याकडून होत असेल तर उद्या नक्की पहिल्या श्रावणी सोमवारी करा. दिवसभरातून कधीही करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. नाहीतर साधं तुम्ही पंचामृताने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला तरी चालेल. सुरुवातीला पाण्याने घाला, नंतर पंचामृताने, परत पाणीने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ करून आपल्याला तामणामध्येच चौरंगावरती ठेवायचे आहे. तामण घ्या, तामणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन त्याच्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंगाला आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत, भस्म अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर माता लक्ष्मी स्वरूप आपल्याला अन्नपूर्णेची मूर्ती देखील स्थापित करायची आहे. अन्नपूर्णा मातेला देखील फुलं, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता ही तर झाली आपली पूजा मांडणी पूजा. पण आता शिवामूठ कशी व्हायची, बघा. शिवामूठ, पहिली शिवामूठ आपण प्रत्येक सोमवारी एक शिवामूठ वाहत असतो. आणि शिवामूठ का अर्पण केली जाते बरं, तर बघा, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे पंचतत्वाचे प्रतीक मानले जातात. आणि ही तत्वे संतुलित राहावी म्हणून आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी शिवामूठ वाहत असते. त्यासोबतच त्यांच्याकडे आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील शिवामूठ वाहत असतो. त्यामुळे आपण प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ आहे ती आपल्याला व्हायची आहे. शिवामूठ वाहताना उजव्या हाताने शिवामूठ व्हायचे आहे. आणि शिवामूठ वाहत असताना मंत्र कोणता बोलायचा आहे, तर आपल्याला मंत्र बोलायचा आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र बोलत बोलत आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण महादेवांशी एकनिष्ठ होऊन आपल्याला ही सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, आरती करायची आहे. सगळं काही करून झाल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती करा, त्याच्यानंतर तुम्ही भोलेनाथांची आरती करा.
शक्य होत असेल तर स्वामींची, दत्त महाराजांची आरती देखील आपल्याला करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.